लेट्स गेट स्टार्टेड. इट्स ऑलरेडी 6:04 राईट ना. प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, स्माइल करा मस्तपैकी. सगळेजण ताट बसा. स्पाइन इरेक्ट, एकदम स्पाइन बिलकुल कंधे सीधे. शोल्डर्स एकदम परफेक्ट. मागे घ्या शोल्डर्स पाहिजे तर. खांदे अशी जाऊ दे मागे. ताट बसा सगळ्यांनी. स्माइल करा मस्तपैकी. आपल्या फेसवरती ते 80 मसल्स आहेत. स्माइल करा. हे परमेश्वरा, साक्षात प्रभू राम, भगवान हनुमान, सगळे गुरुजन, सगळे संतगण, सगळे महागुरु, सगळे जगद्गुरु, माझे गुरु मास्टर चोआ कुक्सवी, जगद्गुरु योगीराज शंकर बाबा महाराज, सगळे थोर संत, सगळे एंजल्स, सगळे आर्कएंजल्स, सगळे मेंटर्स, साहेब, एव्हरीबॉडी, थँक्यू. वी इन्वोक युअर ब्लेसिंग्स फॉर फॅन्टॅस्टिक 2025. थँक्यू फॉर द ब्लेसिंग ऑफ महासुख 2025. थँक्यू. ऑल ऑफ यू, गुड इव्हनिंग. आय वेलकम यू ऑल फॉर दिस सेशन. आय होप एव्हरीबडी इज डुईंग फाईन. आणि बोलता बोलता आपण तिसऱ्या दिवसापर्यंत आलो. अँड आय एम व्हेरी हॅपी दॅट सम ऑफ यू हॅव रिटन टू मी. काही जणांनी तुम्हाला पर्सनली फोन केला होता आणि गोल्स वरती काही मार्गदर्शन केलं होतं. राईट. सो गोल्स वरती येण्याच्या आधी थोडस आपण एक रिव्ह्यू करूया की पहिल्या दिवशी जेव्हा आपण भेटलो होतो, फर्स्ट डे वन ऑफ हनुमान चालीसा. राईट. डे वन ऑफ हनुमान चालीसेला आपण काय केलं होतं, आपण एक आपला जो इनर सेल्फ आहे, इनर सेल्फ, तो कोण आहे? तो यू आहे. आपण त्याला नाव दिलंय यू. आणि जे आपण सगळे सेशन अटेंड करतोय, किंवा यू आणि मी, म्हणजे तुम्ही आणि मी, इज नॉट तू आणि मी. जो यू आहे आणि हे आपण आहोत, यू आणि मीचा संवाद आहे. तर पहिल्या दिवशी आपण काय केलं, तर पहिल्या दिवशी आपण त्याला वाचा फोडली, आपण त्याच्याशी संवाद एस्टॅब्लिश केला. वी एस्टॅब्लिश कम्युनिकेशन बिटवीन यू अँड मी. आपण सगळ्यांनी राईट हँड ठेवला होता किंवा हँड ठेवला होता ऑन युअर हार्ट. आणि नंतर मग आपण संवाद साधायला सुरुवात केली. आपण त्याचा होकार घेतला होता इनर सेल्फचा आणि त्याला सांगितलं, आय प्रॉमिस, आय लव्ह यू, आणि म्हणा आय विल टेक केअर ऑफ यू, अशी त्याची प्रॉमिस घेतली होती आपण. आठवते सगळ्यांना? येस. डे टू ला काय गंमत झाली की डे टू ला आपण काय केलं? डे टू ला आठवत आहे का सगळ्यांना? डे टू ला आपण काय केलं, तर आपण जो पेन आहे, राईट, जो पेन आहे, तो जी त्रास आहे, जे प्रॉब्लेम्स आहेत, ते आपण एनएलपी म्हणणार. एनएलपी म्हणजे न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम ऑफ द ब्रेन, न्यूरोप्लास्टिसिटी. मी ते शिकवतो, काही जणांना प्रॅक्टिस पण करतो. काही खूप गहन केसेस असतील त्यांना मी मदतही करतो. मला असं वाटलं आपण सगळ्यांना मदत करावी. आणि मदत म्हणण्यापेक्षा मला असं वाटलं की आपल्या सगळ्यांना ते अनुभवता यावं. तेव्हा आपण काय केलं, फुटबॉल टेक्निक केली. सगळ्यांना आवडली फुटबॉल टेक्निक? छानपैकी आवडली का नाही? जमली का नाही? सोपी आहे का नाही? प्रॉब्लेमला काय केलं आपण? प्रॉब्लेमला आपण डायरेक्ट फुटबॉल राईट पायाखाली घेतले आणि उडवले ताड दिशी एकदम पार. फुटबॉल टेक्निकनी असला मोठा शूटआउट केला की डायरेक्ट स्टेडियमच्या बाहेर, आपल्या जीवनाच्या बाहेर गेलो तो प्रॉब्लेम. असे प्रॉब्लेम जात असतात का? उत्तर त्याचं हो आहे. कारण प्रॉब्लेमला आपण व्यक्त करत असताना काय करतो? माझे प्रॉब्लेम. काय शिकलो आपण दुसऱ्या दिवशी? सर माझा डायबिटीज. डायबिटीज माझा? सर माझी पाठदुखी. बापरे, मग बरी नाही होणार, हे शिकलो की नाही आपण? मग प्रॉब्लेमला माझा, आपण म्हणतो हा माझा मुलगा आहे, हा माझी मुलगी आहे, ही माझी मुलगी आहे, असं म्हणतो की नाही आपण? मग ओळख करून देताना हा माझा प्रॉब्लेम आहे असं सांगतो का आपण? असंच सांगत असतो. म्हणजे काय करतो आपण, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात असोसिएशन विथ द प्रॉब्लेम. घट्ट आहे प्रॉब्लेम, हा हा, सुटता सुटत नाही. म्हणून एवढे मोटिवेशनल स्पीकर्स आहेत, म्हणून एवढे ट्रेनर्स आहेत, म्हणून एवढे बऱ्याचशा थेरपी आहेत, आणि म्हणून मेडिकल स्टोअर तुडुंब भरलेले असतात. डॉक्टरांकडे जावं लाईन असतं सगळीकडे. का बरं असं होतंय परमेश्वरा? पूर्वी लोक शेकडो वर्ष, 100 वर्ष जगत असे, 90 वर्ष जगत असे. आता सगळ्या प्रकारच्या सुखसोयी येऊन सुद्धा ऍव्हरेज 72, जास्तीत जास्त 78, अशी अशी का लोक जगतायत? 78 पण नव्हेच, 74 ऍक्च्युली, फ्रॉम इन्शुरन्स रिडिंग स्टँड. सगळ्या सुखसोयी आहेत, तरी पण लाईफ स्पॅन का बरं कमी झालाय? आहे का नाही गंमत? येस. कारण राम रसायन जे आहे, जे आपण या सिरीजमध्ये बोलणार आहोत, ते राम रसायन जे आहे, ते रसायन आहे ना, ते लोप पावलंय आपल्या शरीरामध्ये.
स्ट्रेसनी जागा घेतलेली आहे आणि भलतीच रसायनं बाहेर यायला लागली आहेत. कॉर्टिसॉल सारखी रसायनं बाहेर यायला लागली. आणि मग ते कॉर्टिसॉल जिथे 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 जात आहे तो तो शरीरातला भाग इम्युनिटी आहे, त्या इम्युनिटी डिशूम डिशूम करताना आपली इम्युनिटी हारतीये. काल बरेचसे जण, तुम्ही जेव्हा मी सांगत होतो की मी 100 वर्ष जगणारे असा गोल लिहा, बरं तुम्ही लिहायला काय जाते? ज्या दिवशी प्राण जायचे त्या दिवशी जातील. पण हे परमेश्वरा, मला 100 वर्ष जगायचे, असा आपला एक अर्ज तर गेला पाहिजे. माझ्या गुरूंची मला सेवा करायची, हा अर्ज गेला पाहिजे. जाऊ दे तर खरं अर्ज. पण तो अर्ज करत असताना जर किंतु आणि परंतु येत असेल, तर जी छोटी छोटी दगड आहेत ना आपल्या जीवनातली, ज्यांना धार आहे, ज्यांना टोक आहे, ती या मोठ्या आशीर्वादांना आत्मसात करून द्यायला तेवढे अलाव नाही करत. आणि म्हणून आजार वाढतायत, विकार वाढतायत. म्हणून आपल्याला हनुमान चालिसेमध्ये पहिलेच काय सांगितलंय, की बलबुद्धी विद्या असली की सगळ्या क्लेशांमधनं आपण पूर्णतः आपल्याला सुटका मिळते. असं त्यांनी ओपनिंग बॅट्समन, तसं ओपनिंग स्टेटमेंटच आहे, ओपनिंग दोहा आहे. मग जर दोहा आहे, कमिटमेंट आहे, प्रभुराम आहेत, हनुमान चालिसा आपण वाचतोय, मग आपल्यात आणि त्यांच्यामधला असलेला जो दुरावा आहे, बलबुद्धी विद्या, ती गेली कुठे? ते बळ रूपात झालं, रूपांतर झालं कळेमध्ये कुठेतरी. ती कळच आपण पकडून ठेवली आहे बळाच्या ऐवजी. कोणीतरी आपल्याला दुःख दिलं होतं 2010 साली, 15 साली, 24 साली, जेव्हा आम्ही 10 वर्ष, मी म्हणजे आपण, तुम्ही 10 वर्षापूर्वी असाल किंवा आपण कधी काय वर्षाचे असाल, 10 वर्षापूर्वी आपल्याला कोणीतरी कळ दिली आहे. आणि मग बुद्धीच्या ऐवजी दुर्बुद्धी, बुद्धीच्या ऐवजी बुद्धिहीन. आणि विद्याच नाहीये म्हटल्यानंतर काय झालं, तिथे डार्कनेस आला, अंधकार आला. मग काय तयार झालं, मग झाले वाद. कट्टी, मग आजपासून मी तुझ्याशी बोलणार नाही. परिवाराचे परिवार एकमेकांशी बोलत नाही. मग इकडे ह्यांना पण गोळ्या चालू, तिथे त्यांना पण गोळ्या चालू. प्रकरण काही थांबेना. ही सगळ्या घरच्या परी आहेत. माझ्याकडे तुमच्याकडे असं काही नाहीये. मी सांगतो तुम्हाला, 10 वर्ष मी या साईडला बसून बघतोय जग, म्हणजे प्राणी किलर म्हणून इथे जेव्हा काही पेशंट्स, किंवा मी स्वतः एसीपीएच ग्रॅज्युएट आहे. एसीपीएच म्हणजे असोसिएट सर्टिफाईड प्राणी किलिंग प्रोग्राम. काही स्पेसिफिक अमाऊंट ऑफ पेशंट्स हील करायला लागतात, ते तपासले जातात. माझे सिनियर मेंटर्स ते सगळे केसेस तपासतात, पेशंट बरे होतात. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला ते काही प्रश्न, ती परीक्षा पास व्हायला लागते वगैरे वगैरे. ही परीक्षा पास देऊन मी एक सर्टिफाईड हीलर म्हणून जबाबदारीने तुमच्याशी बोलतोय. त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या नातेवाईकांमध्ये कुठे लग्नाला गेलात, बिल्डिंगमध्ये गेलात, कार्यक्रमाला गेलात, उत्सवात गेलात, तर समोरच्यांचं बघून आपल्याला असं वाटलं समजा की वा काय छान आहे, हा हा, त्याच्या पलीकडे त्याच्या मागे बरंच काय, घरोघरी त्याच पर्याय. महासुखाकडे यायच्या आधी किमान पक्षी आपल्याला एवढी जरी जाणीव झाली की घरोघरी त्या पर्यंत. पण मी एक पाऊल उचलतो, कदाचित मी त्याच्यामध्ये बदल घडवू इच्छितो. म्हणून हनुमान चालिसेमध्ये आपण संकल्प लिहिले असतील, तर आज मला स्पेसिफिकली म्हणायचं, सांगायचं तुम्हाला, एक संकल्प माझ्याकडनं तुम्ही जरूर लिहा. हा माझा 15 सिरीज, आपण ही माझी 15वी सिरीज आपण सिरीज कंडक्ट करतोय ही हनुमान चालिसेची. एक जरूर लिहा, हार्मोनियस रिलेशनशिप. इमोशनली मध्ये लिहा, इमोशनच्या तुम्ही बाजू लिहिली असेल. हार्मोनियस रिलेशनशिप, माझ्या जीवनात हार्मोनियस रिलेशनशिप आहे, लिहा बरं तुम्ही. कदाचित आज नसतील, पण परमेश्वराकडे अर्ज तर करा. प्रभुरामांकडे आपण अर्ज करू की मला बळ द्या हनुमाना एवढं. माझे सगळे रिलेशनशिप अगदी छान, म्हणजे घरी, म्हणजे दारी, दारी म्हणजे बाहेर, ऑफिसमध्ये, सोशली, लिहा ना बिंदास. होऊ दे ना सगळे रिलेशनशिप दुरुस्त, काहीच प्रश्न नाहीये. इज इट नॉट गुड जर आपले रिलेशनशिप सुधारले, बदलले, चांगले झाले? आवडेल का नाही तुम्हाला? मला आवडेल का नाही? तुम्हाला सगळ्यांनाच आवडतील का नाही? You would like to see yourself with repaired relationship, better relationship every day. Yes or no? 50% बेटर झाले, 40% बेटर झाले, नो प्रॉब्लेम. पुढच्या खेपेस अजून बदलतील.
येस नो. पण एक होप, जे काल आपण म्हणत होतो, होप, आशा, ही घेणं गरजेचे आहे. सर तुम्ही सांगितलं होतं रिलेशनशिप पण काय विशेष बदल बदल पडलेला नाहीये. येतील ना. 30 वर्ष आपणही कष्ट केलेले आहेत रिलेशनशिप एवढे न सुधारण्याचे. मग असं एका खेपेत आलंच तर काय राहिलं. थोडं आपल्या मनाची तयारी केली पाहिजे. येस. क्लिअर होत आहे. राईट. मी काल तुम्हाला सगळ्यांना हनुमान चालिसेची पीडीएफ पाठवली होती. तुम्हाला पीडीएफ बघायला कदाचित संधी मिळाली असेल. राईट. तर पीडीएफ बघत असताना तुम्हाला असं, मला असं वाटलं की या पीडीएफ मध्ये मी लॉ ऑफ अट्रॅक्शनचा बऱ्यापैकी अभ्यास केलाय. म्हणजे बऱ्यापैकी केलाय. तर त्या लॉ, मागची सिरीज खरं लॉ ऑफ अट्रॅक्शन वरतीच होती, हनुमान चालिसा आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन वरती. राईट. असं आपण साम्य घेतलेलं. यावेळी मला असं वाटलं की लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये जे आपण गोल्स लिहितो, समजतो, हे फार पूर्वी दिलेलं आहे आपल्याकडे. छान, अगदी छान. राईट. बघा काय मी येल्लो मध्ये मार्क करून दिलेलं आहे स्क्रीनवरती. बलबुद्धी विद्या देहू मोही हरहू क्लेश विकार. राईट. हे येल्लो मध्ये मार्क आहेत तेवढे बघा. ज्ञान गुण सागर म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. म्हणजे बुद्धी कुठून येणार, ज्ञान सागर पण. राईट. उजागर म्हणजे ब्राईटनेस आणणारा. आता तिन्ही लोक कुठले आहेत हे जरा थोडासा गहन विषय आहे, पण ठीक आहे. जीवनामध्ये ब्राईटनेस आणण्यासाठी आहे. सो वी कॅन कन्सिडर दिस ऑल्सो. लक्षात येते. नेक्स्ट. विद्यावान गुणी अति चातुर. आपल्याला विद्यावान, गुणवान, चातुर्य हे आपल्याकडे असलं पाहिजे. येस नो. असं आवडेल का नाही आपल्याला कोणी सांगितलेलं, अरे काय गुणवान आहे मुलगा, चातुर्य आहे. राईट. आपल्याला आवडेल का नाही आवडणं, आपल्याला आवडेल ऑब्विसली. वी वुड लाईक टू सी अवर सेल्फ. राईट. वी वुड लाईक टू सी अवर सेल्फ स्मार्टर, शार्पर. शार्प आपल्याला आवडेल का नाही, की आपल्याला कोणी म्हणावं की काय बुद्धू आहे माणूस. असं आवडेल का आपल्याला बोलायला. राईट. कोणीतरी आपल्याला शाळेत सांगितलं तू बुद्धू आहेस, म्हणून काय बुद्धू झालो का आपण. कोणीतरी आपल्याला कॉलेजमध्ये सांगितलं तुला काय हे जमणार नाही, म्हणून काय असं झालं का नापास झालो का आपण. ठीक आहे, ती अकॅडमिक एक्झाम आहे, त्या पद्धतीने ओके. बस दॅट्स इट. इट वॉज देअर, इट इज देअर ओनली. आपण पुढे आलो. राईट. आणि मग हनुमान चालिसेमध्ये हे जेव्हा आपण वाचतो, आपल्या लक्षात येतं की अरे वा, सूक्ष्म रूप कधी कधी आपल्याला घ्यायला लागतं, कधी बिकट रूप घ्यायला लागतं, कधी भीमरूप घ्यायला लागतं. हे सुद्धा क्वालिटीज आपल्यामध्ये असले पाहिजे. हे सुद्धा इमोशन्स मध्ये तुम्ही लिहू शकता की कधी कधी मी कणखर असलं पाहिजे, कधी कधी मी समजूतदार असलं पाहिजे, कधी कधी मी बिकट रूप म्हणजे रौद्र रूप पण मला घ्यायला लागेल, कधी कधी मला हत्तीचं बळ लागणार आहे. आय शुड बी डेव्हलप इनर स्ट्रेंथ, आय शुड हॅव इनर स्ट्रेंथ. राईट. तुम मम प्रिय भरत समभाई, आपण याच्यावरती एक सेशन, आपला एक व्हिडिओ आहे ऑलरेडी. राईट. पण हे खूपच सुंदर आणि गोड दोहा आहे. मला असं वाटलं याच्यावरती मार्क करावा म्हणून मी तो मार्क केलाय. म्हणजे गुरुची आज्ञा कशी पाळली पाहिजे, की गुरु जे आहेत, राईट, गुरु जे आहेत, राईट, हनुमानासाठी प्रभुराम गुरु आहेत. राईट. तर काय गुरु खुश झाले त्याच्यावरती, हनुमानांवरती, आणि म्हटले तू मला भरतासारखा प्रिय आहेस. एवढा स्टुडंट म्हणजे गुरुच्या, म्हणजे किती हनुमान आपल्यासाठी आयडल आहेत. आपल्यासाठी एक कशी एक अशी इमेज आहे हनुमानांची, की गुरु सांगतायत त्यांचे की तू मला भरतासारखा प्रिय आहेस. असं काम त्यांनी केलंय. मग मला पण असं आवडेल की प्राणिक हिलिंगचा प्रसार प्रचार करत असताना नको मला प्राणिक हिलर म्हणून ओळखावी. तेव्हा माझे गुरु मला म्हणतील अरे वा, क्या बात आहे. त्यामुळे तुम्हाला जे जे तुमच्या गुरूंनी दिलेलं आहे त्यांना अभिमान वाटला पाहिजे आपला, तुमचा. आणि ते बघील, ते म्हणतील की वाव, आपली त्यांची भेट होणार आहे, होत असते. अशी पण रोज होते. पण अदरवाईज इनर वर्ल्ड मध्ये जेव्हा आपण जाऊ तेव्हा तो होणारच आहे हिशोब कितो. तेव्हा काय म्हणतील ते, काय तुला सांगितलेलं, तू काय करत होतास, आपला रिव्ह्यू करतील. तुला मी साधना सांगितली होती, किती वेळा केलीस रे बाबा, त्यांना सगळं माहितीच आहे. आणि मग हनुमान आपल्याला एक इन्स्पिरेशन देत आहे की काम असं झालं पाहिजे की तुम मम प्रिय भरत
समबाई म्हणजे भरता एवढं प्रेम. एक अख्खा व्हिडिओ आहे, तुम्ही ऐका कधीतरी, तिथे ऑनलाईन अवेलेबल आहे. तुमरो मंत्र विभीषण माना. कठीण होतं त्याच्यासाठी. लंकेश्वर म्हणजे रावणाचं भय किती होतं, पण तरी सुद्धा या कठीण प्रसंगामध्ये राईट विभीषण करत असताना विभीषणासाठी मला असं वाटलेलं डिकोडिंग ते मी तुमच्यासमोर मांडतो. विभीषण न्यू दिस इज राईट, आय नो व्हॉट इज राईट, आणि ही फॉलोड द राईट. आय नो व्हॉट इज राईट, but we don't follow the right, we follow the wrong sometimes, we follow the right sometimes. विभीषण काय म्हटलं? आय नो व्हॉट इज राईट, आय विल फॉलो द राईट, डेस्पाईट एवढं रावणाचं भय होतं. आणि म्हणून ह्या दोहामध्ये आपण मेसेज काय घ्यायचा आहे? रावण आपल्या आतमध्ये आहे. आपले विकार जे आहेत, आपल्या इम्युनिटीला हरवणारे विकार आहेत, आपल्याला जे विकार होत आहेत, आपलीच माणसं म्हणजे आपले सेल, पुढे आपण बोलणार आहोत त्याच्याविषयी, आपले सेल आपल्याच इम्युनिटीला डाऊन करतायत. आपले सेल आपल्याच इम्युनिटीला डाऊन करतायत. म्हणून ज्या ज्या भागातले, ज्या ज्या बॉडी पार्ट मधले सेल्स जे आहेत आपले, जिथे जिथे आपल्याला आजारपण आहेत, कोणाला थायरॉइड आहे, कोणाला डायबिटीज आहे, कोणाला पाठदुखी आहे, कोणाला पोटदुखी आहे, किंवा अजून काही गंभीर आजार आहेत, त्या त्या भागातले सेल्स आहेत ते बिचारे हारलेत. आणि म्हणून त्या भागामध्ये आपल्याला औषध घ्यायला लागतंय. ते डिशूम डिशूम करता येत नाहीये त्यांना. का नाही येते? कारण त्यावेळी आय नो व्हॉट इज राईट, बट समबडी एल्स इज टेकन ओव्हर, अँड दिस समबडी एल्स इज द पेन. दुःख. दुःख हरवतंय सुखांना. हे मान्य आहे का तुम्हाला? परमेश्वराच्या दरबारात आपण जेव्हा खाली आलो, तेव्हा आपल्याला होते कसे आजार? नवीन तयार झाले की नाही? राईट. सो दिस इज द स्टोरी, दिस इज द स्टोरी. राईट. राम दुआरे तुम रखवारे, सगळी सुख, सब सुख लहेर तुम्हारी शरण, म्हणजे सगळी सुख त्यांच्या चरणी आहेत. आणि ते रक्षक आहे. हेच रक्षक आहे. मग हनुमान हे चिरंजीव आहेत. हनुमान हे चिरंजीव आहेत. 7 चिरंजीवांपैकी हनुमान चिरंजीव आहेत. आणि मग बऱ्याचशा वेळेला आपण असं पाहतो की जे योगीराज मंडळी आहेत किंवा संत मंडळी आहेत, त्याच्यापैकी काही काही जण जी आहेत ती अवतार घेतलेली आहेत. शंकर बाबा त्यांच्या शंकर गीतेमध्ये उल्लेख करतायत की मी मारुती आहे. 16वा अध्याय वाचा, 17वा वाचा, तुम्हाला लक्षात येईल ते काय म्हणतोय. शंकर गीतेमध्ये त्याचा स्पष्टपणे उल्लेख आहे की महाराज कोण आहे. तर महाराज सांगतायत या शंकर गीतेमध्ये, राईट, महाराज व्हेरी क्लिअरली सांगतायत की ते कोण आहे. मग जो महाराज मारुती आहेत, स्वामी समर्थ कोण आहे? हनुमान कोणाचं भक्त आहे? मग स्वामी कोण आहे? आणि स्वामी समर्थ कोणाचे टीचर आहे? साईबाबांचे पण आहेत. मग साईबाबा कोण आहे? आलं लक्षात काय म्हणतोय? हे सगळं इतकं घन आहे, सोपं पण आहे, हे वाचण्यास येतं सुद्धा आपल्या लक्षात येतं की अरे क्या बात आहे. महाराज स्वतः त्याचा उल्लेख करतायत, बावनीमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे. राईट. आणि मग रक्षक आहेत. आपले गुरु आपल्याला रक्षक आहेत. आपले रक्षक आहेत. आपण त्यांच्या सावलीत होत. काही होणार नाही आपल्याला. कधीच काही होत नसतं. जस्ट दॅट. पुढे ते म्हणतायत, सुंदर लिहिली आहे हनुमान चालिसा. पुढच्याच ह्याच्यामध्ये ते म्हणतायत की की रक्षक आहात. तुमचं नाव घेतलं तरी सुद्धा तिन्ही लोकातले घाबरतायत लोक. भूत पिशाच निकट नाही आवे. त्यावेळी कदाचित असेल काही. त्यावेळी लोकांना अशा प्रकारची काही बाधा होत असेल जी मला माहिती नाही. हे माझा तो अधिकार पण नाही बोलण्याचा. पण असतील त्यावेळी काहीतरी बाधा. तर जर असेल अशा प्रकारची बाधा, असं त्यावेळेचं लिहिलेलं आहे तुलसीदासाने, तर नुसतं नाव घेतलं तरी पण ती पळून जात आहे. राईट. आता तर असं काही, आपण सगळे या युगामध्ये तर असं काही नसतं.
ठीक आहे ना. आणि मग कोविडमध्ये ही बरेच लोक हनुमान चालीसा ना से रोग हरे सब पीडा जपत निरंतर हनुमत मीरा, राईट. संकटात पण आपल्याला हनुमान सोडत आहे. मग आपण काल हा लिहिलेला, मला असं वाटलं की आपण आपल्या संकल्पना छानपैकी नाव द्यावं, आणि म्हणून आपण नाव दिलं मनोरथ 2025. मनोरथ 2025. We've given our goals for 2025 as मनोरथ 2025. मनस्वी लिहा, आपल्या मनातले तर नाही संकल्प. असं वाटतं की नाही आपल्याला आपलं वेट चांगलं असावं, मी तुम्हाला मदत करणार आहे व्यायाम करायला नाही. जे मला येतं ते मी त्याच्यावर मी तुम्हाला मदत करणार आहे. वेट कसं कमी होणार आहे, वजन कसं बॅलन्स होणार आहे, हे मी तुम्हाला मदत करणार आहे. सम ऑफ यू नो मी फॉर व्हेरी लॉंग पिरियड ऑफ टाइम. काही जण तुम्ही मला 5 वर्ष 10 वर्ष ओळखताय. मला आवडेल तुम्हाला सांगायला ऍक्च्युली की माझं वजन, मी काही ह्या प्रॅक्टिसेस करून मागच्या एक 7-8 महिन्यापूर्वी पासनं, सॉरी, 7 पण नाही ऍक्च्युली, 4-5 महिन्यापासून, राईट, मी 4.5 किलो वजन कमी केलं, न कुठे धावायला जाता. तर मला आवडेल तुम्हाला सांगायला, ते पुढे सिरीज मध्ये मी सांगणार आहे. ठीक आहे, जस्ट बी रेडी. राईट. सो, और मनोरथ जो कोई लावे सोय अमित जीवन फल लावे. आता अमित वगैरे आहे ते सुद्धा ऍक्च्युली एक अमित म्हणजे अजून त्याच्यामध्ये कुंडलिनीचे प्रकार आहेत, पण ठीक आहे. आपण ते स्किप करूया. रखवारे आहेत ते साधू संतांचे रखवारे आहेत. आणि ह्या सिरीज मध्ये आपण रसायनावरती बोलणार आहोत, राईट. राम रसायन तुमरे पासा. जन्मजन्माची दुःख विसरायला, जन्मजन्माची दुःख जी आहे, राईट, ते सुद्धा हनुमान चालिसेमध्ये आपण अर्पण करू शकतो, दुःख अर्पण करू शकतो, राईट, करायला हवेत. ओके. आणि मी त्याच्या ते पण आपण मदत करणार आहोत, आपण त्याच्यावरची पण बोलणार आहोत. हरिभक्त आपण असलं पाहिजे, हरिभक्तावरती आपण व्हिडिओ केलेला आहे, मी आता या सेशन मध्ये बोलणार नाही. मागच्या सिरीज मध्ये बघा, हरिभक्ताविषयी आपण बोललो. हरिभक्त नथिंग बट स्टुडंट, शिष्य, हरिभक्त. काही होऊ दे, हे परमेश्वरा, मला तुझ्या चरणी ठेव. दुःख येऊ दे, संकट येऊ दे, ऑन युअर फीट ऑल द टाइम. ऑन युअर फीट. पाहिजे तेवढ्या परीक्षा कोणी कधी किती घेऊ दे, मी नाही हालायचो. आणि बाय चान्स माझं मन इकडे तिकडे झालं तरी सुद्धा तुम्ही मला घट्ट पकडून ठेवा. येस, हेच तर आपण गुरुचरणी प्रार्थना करतो. माझ्या बाबड्या मनाला समजलं अथवा न समजलं, महाराज तुमच्या चरणी माझं हे नतमस्तक असू. आय एम सबमिटिंग माय सेल्फ ऑन द फीट ऑफ माय टीचर. संपलं, सरेंडर. आणि हेच सरंगत, ही शरणागती, राईट, आपल्याला हनुमान चालिसेमध्ये अगदी पहिल्या पहिल्या स्टेपमध्ये सांगितलं. बघा इकडे, श्री गुरु चरण सरोज डेली रज आवरली निज मिनिट वाईज, म्हणजे सतत सरोज रज निज. इन युअर माइंड ऑल्सो, इन युअर माइंड, सरोज रोज निज निज. निज म्हणजे झोपणं, आणि झोपल्यानंतर पण मनू म्हणजे इन युअर माइंड, वेन युअर माइंड इज ट्रॅव्हलिंग, वेन युअर स्लीपिंग, राईट. सरोज रज निज, काय सांगताय, राईट. मी तुमच्याकडे सरेंडर होतोय, मी तुमच्याकडे सरेंडर होत आहे परमेश्वरा, राईट. बुद्धहीन मी आहे, तनुजानिके सुमिरो पवन करा. मी तुमच्या चरणी विलीन होतोय, प्लीज टेक ओव्हर मी, राईट. तो खूपच सुंदर. मला असं वाटलं की आपण हे या बिफोर वी ऍक्च्युली गेट इन टू द हिलिंग मोड, राईट, सगळ्या संकटांवरती मात करण्याची. आणि मग जसं जसं आपण खाली येतोय, राईट, आपण हनुमान चालीसा जसं समजतोय, तो सत बार पाठ कर कोई छूटही बंदी महासुख होई. काही जण तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्यावेळी आपण महासुख का बरं म्हणतो. तर मी जसं तुम्हाला सांगितलं मागच्या आपल्या फर्स्ट सेशन मध्ये की मी स्वतः शतबार हनुमान चालिसा केली, 100 डेज हनुमान चालिसा केली, न चुकता 100 दिवस. संकल्प 3 मांडलेले, पैकी पूर्ण झाले. एक ऑन द वे आहे, ऑलमोस्ट, कधी पुढच्या 2-1 आठवड्याभरामध्ये पूर्ण होईल. काय ब्रेक थ्रू मिळालाय, जबरदस्त. आणि काय म्हणतात त्याच्यामध्ये, कुठल्याही बंधनात मुक्त. काय बरं बंधन असतात आपल्याला, कुठल्या बंधनात, कुठल्याही निगेटिव्ह बंधनात मुक्ती हवी असेल तर जो शतबार पाठ कर कोई, करा तुम्ही.
खाऊन बघा पेढा, सांगा बरं मला मधुरतामध्ये, नाही तर वैयक्तिक सांगा फोन करून. सर मी 100 दिवस केले, थँक्यू, माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तुम्ही मला नक्की सांगणार, मी सांगतो तुम्हाला. निष्ठेने करा. 100 days हनुमान चालीसा, यू ऑलरेडी ऑन द 4th day टुडे. कॅलेंडर मध्ये बघा, जेव्हापासून सुरू झाले 100 days तेव्हापासून मोजा. 100व्या दिवशी झालं, उद्यापन खतम. होणार. मी सांगतो तुम्हाला, माझा अनुभव आहे. होणार. मला अशी लोक माहिती आहेत जे 100 days हनुमान चालीसा केलेली आहेत आणि मिरॅक्युलसली त्यांचे कामं झाले. 100 days मिरॅक्युलस. जो शतबार पाठ करू, छूटही बंदी महा सुख होई. बंधन आहेत हो आपल्यावरती. कसली बंधन आहेत? ह्याला काय वाटेल, याला काय वाटेल, हिला काय वाटेल, आणि कॉन्फिडन्स. सपाट झालेला आहे. काल बोललो होतो आपण, सपाट कॉन्फिडन्स. हवा गेले त्या फुग्यातली. हीच बंधन आहे. लो कॉन्फिडन्स, आत्मसन्मान पूर्णपणे गेलेला आहे. लो सेल्फ एस्टीम मध्ये गेलेलो होतो आपण, सतत गिल्टी वाटतंय. ही बंधन आहेत. दारिद्र्यिक विचार इज नॉट अ ग्रेट क्वालिटी, ही बंधन आहेत. मोठ्या पडद्यावरती विचार करताना भीती वाटते, ही बंधन आहेत. सतत मला असं वाटतं की मला काहीतरी होतंय, ही बंधन आहेत. अशी काही बंधनं आहेत, त्याची लिस्ट बनवा, काय काय तुम्हाला करायला वाटतं. सकाळी उठायचंय किंवा कधी दुपारी उठायचंय, कधी संध्याकाळी उठायचं, व्हॉट एव्हर युअर टाइम इज. पण ह्या गोष्टी करायच्यात, पण बंधन आहेत. मला नाही उठता येत सर, मला नाही प्रॅक्टिसला येत. काही जण तुम्ही 5 वाजताच्या वर्च्यूला येत नाही आहात, आलेच नाही. गायब. स्वतः तरी करताय का? हा प्रश्न विचारा स्वतःला. काय बंधन आहेत? काय अशी बंधन आहेत की 5 वाजताची तुम्ही साधी ग्रेट इनोव्हेशन प्रेयर नाही करत आहात? काय बंधन आहेत? सम ऑफ युअर अराटिक प्रॅक्टिशनर, याच्या आधी मी तुम्हाला महत्व सांगितलेलं आहे. अंडरस्टँडिंग व्हॉट आय एम सेइंग. काय बंधन आहेत की ज्याला त्याला आपली आपली बंधनं शोधायची आहेत आणि हनुमान चालिसेची मदत घ्यायची आणि ज्याची पूर्ण ती बंधनात मुक्त व्हायचंय. जो शतबार पाठ कर कोई, छूटही बंदी महासुख होई. बंधनात मुक्त व्हायचंय. नाही तर काय आले, काही वेळ तुम्ही मला मेसेज करा, सर काय छान बोललात, तुमचं काय सेशन आहे. मला माहिती आहे, मी पेढा खातोय तो. मी पेढा खातोय, मागची 10 वर्ष खातोय. माझं जीवन धन्य झालंय. अजून पुढे होणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे. बिकॉज आय एम सेफ इन द शॅडो, इन शायनिंग ब्राईट इन माय टीचर्स लाईट. पूर्ण खात्री आहे. आणि म्हणून हनुमान चालिसेमध्ये शेवटचं आपण, हा जो संकल्प आहे, मंगल मूर्ती रूप, आणि आपलं हार्ट चक्र कसं असलं पाहिजे, आपली वाणी कशी असली पाहिजे, तर खूप खूप रागासारखी. याच्यावरती पण आपला मागच्या वेळचा व्हिडिओ आहे. खूप राग कसा आहे, मधुर, ऐकायला कसं वाटतो, सुंदर, अशी माझी वाणी असली पाहिजे परमेश्वरा. ती कधी होते? कधी होते? वाणी कधी गोड होते, मधुर कधी होते? जेव्हा आंतरिक शांतता, आंतरिक समाधान, आंतरिक प्रेम, आंतरिक आत्मविश्वास, समोरच्याचा सन्मान, आणि काल आपण लिहिलेले संकल्प, फॉरगिव्हनेस, हे सगळे अष्टांग योग आहे. अभ्यास करायचा आहे आपल्याला. सो आर यू रेडी फॉर दिस? राईट. एक तुम्हाला लक्षात आलं. आता पुन्हा एकदा आपण आता हनुमान चालिसा जेव्हा ऐकणार आहोत, तेव्हा हे शब्द तुमच्या कानावरती पडणार आहेत. सम ऑफ यू आर डुईंग दिस हनुमान चालिसा फॉर द फर्स्ट टाइम विथ अस. हे शब्द परत एकदा ऐका, हनुमान चालिसेत ऐका विथ अवेअरनेस. पॉवर तुम्हाला समजणार आहे. अँड देन यू विल फील व्हेरी पॉवरफुल. प्रत्येकाला वाटतं की नाही मी पॉवरफुल असलं पाहिजे, मी म्हणजे आपण स्वतः पॉवरफुल असलं पाहिजे, असं वाटतं की नाही आपल्याला? येस नो? वी फील दॅट वी फील दॅट आय मस्ट बिकम पॉवरफुल. मला असं वाटतं मी पॉवरफुल आहे.
आय कॅन हील विथ माय हँड्स. कुठेही बाहेर गेलो, कमी झालं काय असेल तर तिथे त्या क्षणाला सगळी लोक बघत असतील, तेव्हा माझे हात चालवून मी हिलिंग करू शकतो. मला अभिमान आहे. आय एम सो हॅपी दॅट आय एम अ हिलर. बदल घडू शकतो मी लोकांच्या जीवनामध्ये. आय एम फिलिंग पॉवरफुल. किती लोक अशी माहिती आहेत तुम्हाला? आणि त्यातले तुम्ही एक आहात का? वाव. जर आहात आणि तुम्ही त्यातले एक आहात, तर मग लक्षात घ्या, ह्या हनुमान चालिसेतला मंगलमूर्ती बनण्याचं ऑलरेडी आपल्याला तिकीट मिळालेलं आहे. स्वतःची मंगलमूर्ती बनवा ना. गुड हेल्थ, हॅपीनेस, जॉय, सक्सेस, प्रॉस्पेरिटी, अबंडन्स, ग्रोथ, बेनिफिट, प्रॉफिट, लव्ह, कम्पॅशन, ऑनेस्टी, ही सगळी आपली मित्र असली पाहिजेत. पहिल्या लाईनीत आपली मित्र ही बसली पाहिजेत जीवनात. हॅपी मुमेंटचा खच असला पाहिजे. लिहूत राहा. डायऱ्याच्या डायऱ्या भरतो आम्ही इथे. हॅपी मुमेंट्स. आज मी कर्जतून ठाण्याला चाललो होतो. मला सगळे सिग्नल मिळाले. एव्हरी टाइम आय ऑन द सिग्नल, इट वॉज ग्रीन, इट वॉज ग्रीन. आय वॉज फिलिंग सो लव्ह. काय आनंद आहे. वा. तो शोधायला लागेल, पण एकदा मिळाल्यानंतर जर 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 आपण तो आपल्या लक्षात येतं, आपले डोळे तेच बघतात, आपले कान तेच ऐकतात. सगळे सिग्नल, मी पाम बीचने आलो, वाशी क्रॉस, ऐरोली, आपलं घनसोली, सतत ग्रीन सिग्नल. कुठेही रेड सिग्नल लागला नाही मला. किती मला आनंद झाला. वाव. क्लिअर होते सगळ्यांना? 6:35 होत आहेत. राईट. हनुमान चालिसा आपण आता ऐकणार आहोत. आता स्वतःला सैल सोडा. जेंटली स्माइल अट युअर सेल्फ. डोळे बंद. टेक अ लॉंग डीप ब्रेथ. इनहेल आणि एक्सेल स्लोली. परत स्वतःशी संवाद सुरू करा. स्वतःला विचारा, हाऊ आर यू टुडे? टुडे इज डे 4 म्हणा. कसा आहेस तू? किंवा कशी आहेस तू? व्हॉट एव्हर इज ऍप्लिकेबल टू. म्हणा आता थोडस कॉन्फिडन्स येतोय का? होकार येतोय ना? यश मिळतोय ना आता? अंधकार दूर होतोय आणि प्रकाशमय जीवन व्हायला सुरुवात झालेली. स्माइल एट सेल्फ. आय एम स्टार्टिंग हनुमान चालीसा. जी लोक ऑनलाईन, युट्यूब थांबवणार आहे मी आता. थँक्यू.